श्री स्वामी समर्थ। राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेव दत्त। देव म्हणतो, माझ्या मुला, तुझ्यापासून आतापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे। आज चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको, कारण या संदेशांमध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे। म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट मध्ये देव महान आहे असे टाईप कर। भाग्यवंत ठरशील। तुमच्या आयुष्यातील ते लोक जे तुमचे असल्याचा दिखावा करतात, तेच लोक आनंद तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे। आज मी तुम्हाला या संदेशांमध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे, त्यामुळे माझा हा संदेश मध्ये सोडू नका। माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकलास तितक्या लोकांवर तू विश्वास ठेवलास, आणि त्याचा परिणाम ही तुला माहीत आहे। ती तुमचीच माणसे आहेत ज्यांना तुम्ही तुमच्या जीवापेक्षा जास्त मानले। अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमीच विश्वासघात केला आहे। आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कडू सत्य सांगणार आहे, जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल। हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुम्ही या सत्यापासून अज्ञात राहाल, तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील। माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलीस आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस। पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे, तेव्हा ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत। त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही घेणे देणे नाही। सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमची सहमती मला दर्शवा। माझ्या मुला, शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो, जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही। आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हवा वाटतो। माझ्या मुला, आता खरी मैत्री आणि तुझी माणसं फक्त नावापूर्वी आहेत। अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील। आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे। जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात। तुला आता स्वतःला बदलावं लागेल, जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल। जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवले तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल, आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही, कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात। आजच्या नंतर किती व्यस्त आहेत, आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला का विसरत नाही। पण त्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे, त्यांना तुम्ही मदत करू नका। म्हणून माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल। ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील, आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील। म्हणून माझ्या मुलांनो, आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल। देव म्हणतो, माझ्या मुला, आता स्वतःसाठी ध्येय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील। आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकतात, जे हे लोक मिळून ही साध्य करू शकत नाही। तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावर ही सहज मात करू शकाल। माझ्या मुला, जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो, त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात बसलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे, जो तुला तुझ्याच फसवणुकीमुळे मिळाला आहे। देव म्हणतो, माझ्या मुला, लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील। मित्रांनो, जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर कृपया हेडफोन लावून शांतपणे ऐका। देव म्हणतात, त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता, लोक न ठेवता, निस्वार्थीपणे निपक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे। अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते। म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे। ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसतो, तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळू शकत नाही। जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याच प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो। कोण काय, कसे आणि का करत आहे या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल। समजूतदार माणसाने नाती जपणे बंद केले की समजून घ्या,
त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावले गेला असावा. ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा, त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका. ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात, ज्यांना दया आहे, मनाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मग एखाद्या व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहेत. केवळ कर्म तुमची एक ओळख आहे, नाही तर एका नावाचे हजारो लोक आहेत. देव म्हणतो पुढील 8 मिनिटांकडे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. मी तुझा अपमान करणारा देव नाही. देव म्हणतो येत्या 24 तासात तुम्हाला आर्थिक चमत्कार अनुभवायला मिळणार आहे. हा चमत्कार सिद्ध करेल की देव तुझ्या सोबत आहे. बाळा, तुझे वाईट करणारा देव नाही. मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे. माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो, तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो. भूताची इच्छा आहे की तुम्ही भविष्याची काळजी करावी, जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकणार नाही. सैतान लबाड आहे. काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. तुम्ही श्री स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुटलेलापणा पुनर्संचयित करू शकतो आणि त्यास सुंदर काहीतरी बनवू शकतो. तुम्हाला फक्त विश्वासाची गरज आहे. जरी ती मोहरीच्या दाण्याएवढी असली तरीही आज मी तुम्हाला अनेक चिंतनपासून दूर नाही. आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवी. तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचाली भरभराट करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे, बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. माझ्या बाळांनो, मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे. यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे. माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका. तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भाग्यवंत ठराल. मी या विश्वाचा निर्माता आहे. माझ्याद्वारे ज्या जगात मानवाचा जन्म झाला आहे, जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षत्र दोष इत्यादींचा संबंध असतो. पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास, दुःख आणि अडचणी येतात. माझ्या मुला, जेव्हाही तुला निराश आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर. जेव्हा तू तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच धावून येईल. म्हणून माझ्या मुला, जेव्हा तुला अडचण आणि निराशा येते तेव्हा घाबरू नकोस. फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोड. मी तुझे काहीही वाईट होऊ देणार नाही. तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीतून फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहे. मी चुकीच्या वाटेवर चालत आहे, पुढे भविष्य नाही. पण माझ्या मुला, तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे. तू स्वतःला असं वाटून घेऊ नकोस. तुम्ही ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर न डगमगता चालू ठेवा, कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे. मी तिथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस? पुन्हा पुन्हा वाईट विचार मनात सारखा आणता. मी तुमच्या पाठीशी नाही असे चुकीचे विचार तुमच्या मनात का वारंवार आणता? बाळा, तू माझी एवढी पूजा केलीस, मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही का? तुला हे चांगलं माहीत आहे की तू काही वेळा चुकलास, त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिली आहे. पण माझ्या बाळा, आज तू माझ्यावरचा विश्वास गमावून बसला आहेस. जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करणार? मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. तुमचा विश्वास असल्यास माझा दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश 3 लोकांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. इथे ऐकिवात असलेलं एक उदाहरण देता येईल. अकबर बादशाहने राज्यात अशी दवंडी पिटवली की जो कोणी सर्वात गरीब असेल त्याला सरकारातून 500 मोहरा बक्षीस म्हणून दिल्या जातील. ही दवंडी ऐकून राज्यातील जवळपास सर्वच गरीब लोकांनी महादरवाजासमोर गर्दी केली. मात्र अकबर बादशाहने त्याआधीच वेषांतर करून राज्यातील एका गरीब सुताराला हेरून ठेवलं होतं. तो सुतार काही त्याला त्या रांगेत दिसला नाही. बादशहाने बिरबलाला सांगून त्या सुताराला बोलावून घेतलं. बिरबल त्याला आणायला गेला खरा, पण रिकाम्या हातानेच परत आला. अकबराने विचारल्यावर बिरबल म्हणाला की हुजूर, तो सुतार त्याला मिळत असलेल्या तुटपुंजा मिळकतीतही सुखी आहे. अकबराला आश्चर्य वाटलं. त्याने बिरबलाला आव्हान दिलं की त्या सुताराला बलाचा उपयोग न करता दुःखी करून दाखव.
बिरबलानेही ते आव्हान स्वीकारलं. त्याने त्या रात्री गुपचूप त्या सुताराच्या घरात 100 मोहरांची एक थैली टाकली. दुसऱ्या दिवशी सुताराने ती थैली पाहिली आणि त्याला मोह आवरला नाही. त्या दिवसापासून तो सुतार सतत 100च्या 200 कशा होतील, 200च्या 300 कशा होतील याचा विचार करू लागला आणि अर्थातच त्या भानगडीत दुःखी राहू लागला. आपल्याला मिळतने त्या गोष्टींमध्ये सुखी राहायचं सोडून आपापली तुलना इतरांशी करू लागतो. आपल्याला काही मिळालं की त्याचा आनंद घ्यायचा सोडून ते कसं वाढेल याचाच विचार करत राहतो. वास्तविक पाहता आपली परिस्थिती अनेकांपेक्षा उत्तम असू शकते, पण आपण मात्र आपल्याहून अधिक गोष्टी असलेल्याशी आपली तुलना करून स्वतःलाच दुःखी करून घेतो. माझ्या बाळा, आज मी तुला तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगणार आहे, जे सत्य जाणून घेणे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या देवाला निराश केला असेल तर लक्षात ठेवा, माझी वाईट नजर तुमचे जीवन अंधारात नेऊ शकते. आणि हे फक्त त्यांच्यासोबत घडते जे चुकीचे मार्ग निवडतात आणि त्यावर चालतात. माझ्या मुला, तू नेहमी आनंदाच्या शोधात असतोस, पण आनंद तुझ्या हातात असतो. जर तुम्ही स्वतः तुमच्या अंतरात्म्यापासून ते बघितले तर तुम्हाला जो आनंद पाहायचा आहे तो दिसेल. पण तो आनंद मिळण्यासाठी तुम्ही केलेल्या कृतीत बदल करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्यासाठी काय बरोबर आणि काय अयोग्य हे तुम्हाला माहीत आहे, तरीही तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवू शकत नाही, कारण तुमचे मन नेहमी चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी तयार असते आणि तुम्ही तुमच्या मनाच्या प्रभावाखाली पडता आणि अशा चुका करता ज्या तुम्ही करू नये, कारण तुमचे मन खूप चंचल आहे आणि ते नेहमी चुकीच्या मार्गाकडे जाते. तुम्ही केलेल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळते. स्वतःचा विचार करा, जर तुमच्या कृती वाईट असतील तर तुमचे जीवन चांगले कसे होईल? तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसा हवा आहे, तुम्हाला शांती हवी आहे आणि तुम्हाला आनंद देणारा सर्व आनंद हवा आहे. तुमच्या आयुष्यातील तुमचे ध्येय काय आहे हे तुम्हाला साध्य करायचे आहे, हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? ध्येय नसलेले जीवन हे त्या भटक्यासारखे आहे, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहते. जर तुमच्या जीवनात कोणतेही ध्येय नसेल तर तुम्ही कोठेही पोचू शकत नाही, कारण तुम्ही जे काही काम कराल ते ध्येय नसलेले असेल. आणि जेव्हा हे पुन्हा पुन्हा घडते तेव्हा काही काळानंतर प्रत्येक नवीन कार्य तुम्हाला निरुपयोगी वाटेल आणि अशा प्रकारे तुम्ही आयुष्यभर भटकत राहाल. ना तुम्हाला योग्य प्रकारचा पैसा मिळवू शकणार आहे, ना तुम्हाला जो आनंद घ्यायचा आहे तो उपभोगता येणार नाही. म्हणून माझ्या मुलांनो, सर्वप्रथम तुमचे ध्येय तयार करा. माझे काम फक्त तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखण्याचे आहे, परंतु तुम्ही स्वतः जर चुकीच्या मार्गाने जाण्याचे ठरवले तर मी सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही, कारण कर्म तुझे स्वतःचे आहे आणि जर तू वाईट कर्म केले तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल. म्हणून माझ्या बाळा, अजून वेळ आहे, सावध राहा. जर तुम्ही इतरांना त्रास देत असाल तर आजपासून हे करणे बंद करा, कारण मी न्यायाचा देव आहे, जो वेळ आल्यावर प्रत्येकाला न्याय देतो. तुझ्या मागच्या जन्माच्या काही चांगल्या कर्मामुळेच तू माझ्या शिक्षेपासून वाचला आहेस, नाहीतर आतापर्यंत तुला माझ्या क्रोधाला सामोरे जावे लागले असते. तू माझं मूल आहेस आणि तुला योग्य मार्गावर आणणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना कधी दुखावले असेल तर आजच त्यांची माफी मागा, कारण जो त्यांच्या आई वडिलांना रडवतो तो कधीही सुखी राहत नाही. आणि जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल तितक्या लवकर तुमचे आयुष्य चांगले होईल. आई वडिलांचा आशीर्वाद माणसाचा वाईट काही चांगल्या काळात बदलू शकतो आणि आई वडिलांचा शाप चांगला काही वाईट काळात बदलू शकतो. माझा राग फक्त त्यांच्यावर आहे जे त्यांचे काम चुकीचे करतात आणि इतरांचे नुकसान करतात. अशा लोकांना माझ्याकडून शिक्षा होऊ शकते. मी त्यांना कधीच माफ करणार नाही, म्हणून तुझे काम नीट कर.